वाटतं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नाशिकमध्ये तरुण तरुणी विद्यार्थी हे रस्त्यावर आलेले आहेत। आज मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो रनचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण बघता की जवळपास 18,000 युवकांनी तरुणांनी या ठिकाणी ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी या स्पर्धेसाठी केलेलं होतं आणि त्याहीपेक्षा जास्त ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही असे अनेक जण म्हणजे जवळपास 22-25,000 तरुण आज नाशिकच्या या रस्त्यावर धावत आहेत। या मागचं कारण एकच आहे, आजची पिढी ही सुदृढ असली पाहिजे, व्यसनमुक्त असली पाहिजे, त्यांना व्यायामाची आवड असली पाहिजे, फळाची आवड असली पाहिजे। त्यासाठी आजच्या या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सर्वांच्या वतीने मी माननीय मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सांगितलं होतं की स्वतःचं आरोग्य खरं तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी तरुणांनी समोर ठेवा। आपलं देखील त्या ठिकाणी उदाहरण दिलं, आपण आतापर्यंत कोणतंही व्यसन केलेलं नाही, चहाची चव माहीत नाही। आपण आपल्यानंतर रोजचा डाएट प्लॅन कसा असतो, आपला डाएट प्लॅन वगैरे कसा असतो काय सांगाल? माझा कुठलाही डाएट प्लॅन नाही, फक्त मी एक हॉटेलला जेवत नाही, मी तळलेलं खात नाही, मी प्युअर व्हेज आहे। व्हेज नॉनव्हेजचा विषय नाही, पण कुठलंही व्यसन मी आजपर्यंत केलं नाही। मी सांगितलं सिगरेट, पान, तंबाखू, दारू, बियर, वाईन, मी चहा सुद्धा आजपर्यंत प्यायलेलो नाही। मला वाटतं सगळ्यांनी असंच वागलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि दररोज व्यायाम केला पाहिजे, दररोज धावलं पाहिजे। त्याला स्विमिंग असेल तरी स्विमिंग केलं पाहिजे, सायकलिंग असेल सायकलिंग केलं पाहिजे, जिममध्ये शक्य असेल जिममध्ये गेलं पाहिजे। पण मला वाटतं आजची पिढी सदृढ असली पाहिजे, व्यसनमुक्त असली पाहिजे। आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण आहे, तरुणांची संख्या आपल्या या देशामध्ये जगात सगळ्यात जास्त आहे। पण ही नुसती तरुणांची संख्या जास्त असून उपयोग नाही, तर ते तरुण त्याच्या मनगटात जोर असला पाहिजे, तो सुदृढ असला पाहिजे, व्यसनमुक्त असला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे आणि त्यासाठी सगळा हा प्रयत्न चाललेला आहे।